नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मुक्ता कदम। तर संगमनेर हा मतदारसंघ गेल्या आठवड्याभरापासून खूप जास्त चर्चेमध्ये आहे। आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की सुजय विखे ज्या स्टेजवर होते त्या भाजपच्या स्टेजवरून जयश्री थोरात यांच्या विरोधामध्ये अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये काहीतरी वक्तव्य केलं गेलं। त्यानंतर त्या भागामध्ये जाळपोळ झाली, पोलिसांनी तक्रार घेतली नाही। त्यानंतर जयश्री थोरात काहीतरी म्हणाल्या, मग सुजय विखे काहीतरी रडले। हे सगळं झालं म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येतंय की संगमनेर शिर्डी या भागातलं जे काही राजकारण आहे ते राजकारण या दोन घराण्याभोवती फिरत असतं, विखे आणि थोरात। आणि त्यामुळे इतर लोकांना तिथे यायला जी आहे ती स्पेस फारशी उरत नाही। आणि हे सगळं असताना या सगळ्या गदारोळामध्ये सुद्धा कोणीतरी ते करण्याची हिंमत करत आहे आणि त्यांच्याविषयीच आज आपल्याला बोलायचं आहे। तर आपल्याला माहिती आहे की एकीकडे महाविकास आघाडी आहे, एकीकडे महायुती आहे आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे आपलेच उमेदवार उभं करायचं असंही त्यांनी म्हणलं होतं। अर्थात त्यांनी अजूनही नेमके आपण किती उमेदवार फिक्स करणार आहोत हे सांगितलं नाही, पण अनेकांना त्यांनी फॉर्म भरायला लावले होते। तर संगमनेर मतदारसंघामधून मनोज जरांगे पाटील यांचा काय म्हणूया यांच्यातर्फे म्हणून दत्ता ढगे यांनी फॉर्म भरलेला आहे। त्यांचा फॉर्म जो आहे तो व्हॅलिड सुद्धा ठरलेला आहे। तर आज आपण हे दत्ता ढगे नेमके कोण आहे यांच्याविषयी जाणून घेऊया। त्यांच्याविषयी जाणून घेण्याचं कारण एक आहे ते म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या चॅनलवर कायम अशा लोकांची चर्चा करत असतो की आपल्या राज्यातल्या राजकारणामध्ये काहीतरी सकारात्मक बदल करण्याची ज्यांच्याकडे शक्यता आहे, जे चेहरे आश्वासक दिसतात की खरोखर काहीतरी करू शकतील, ते मग कोणीही असू दे। आपण वंचित बहुजन आघाडीमधल्या पण अनेक लोकांची चर्चा या ठिकाणी केलेली आहे। तसंच जरांगे पाटील यांच्या आंदोलनामधलेही काही चेहरे जर ते खरोखर आपल्याला असे दिसत असतील तर त्यांची चर्चा मला इथे करावी वाटते आणि तुमच्या प्रतिक्रियाही मला यातून जाणून घ्यायच्या आहे। तर दत्ता ढगे यांचं हे संगमनेर चे राहणारे आहेत, शेतकरी कुटुंबामधून येतात, विडी कामगार, त्यांची आई विडी कामगार होती आणि त्यानंतर या सगळ्या हालाखीच्या परिस्थितीमधूनही त्यांनी शिक्षण घेतलं। कॉलेजमध्ये असताना ते छात्रभारती या विद्यार्थी संघटनेच्या संपर्कात आले आणि त्यानंतर या छात्रभारतीमध्ये त्यांनी इतकं काम केलं, भरपूर विद्यार्थी आंदोलनं केली आणि छात्रभारतीचे ते राज्य अध्यक्ष सुद्धा होते। आपल्याला माहिती आहे की 6 वर्षापूर्वी या सरकारने जेव्हा महायुतीचं सरकार सत्तेमध्ये होतं तेव्हा त्यांनी मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता। विनोद तावडे त्यावेळेला शिक्षण मंत्री होते। हा निर्णय घेतल्याच्या नंतर यांनी खूप मोठं आंदोलन उभारलं होतं या शाळा बंद होऊ नये म्हणून। अनेक ठिकाणी त्यांनी शाळांमध्ये भेट दिल्या होत्या, गावोगावी जाऊन शाळेतल्या विद्यार्थ्यांशी बोलणं केलं होतं। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांशी पण ते बोलले होते। हे पालक कसे नाराज आहे, ते कसे सांगत होते की आमचे मुलं जाऊ नाही शकत दूर शाळेमध्ये। अशा प्रकारे ते खूप जास्त त्यांनी इतकं व्हायरल केलं होतं की थेट तेव्हाचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना सुद्धा त्याची दखल घ्यावी लागली होती आणि त्यांचे त्यानंतर चॅट सुद्धा व्हायरल झाले होते दत्ता ढगे यांच्यासोबत, तावडे जे काही बोलत होते ते। तर हे सगळं आहे, हे एक आंदोलन आहे। त्यानंतर जेव्हा ते छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष होते त्यावेळेला आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटीचा प्रश्न सुद्धा त्यांनी उचलला होता। आपल्याला माहिती असेल की आदिवासी विद्यार्थ्यांना शासनाकडून वेगवेगळ्या सवलती मिळत असतात। तर मधल्या काळामध्ये शासनाने एक निर्णय घेतला होता, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल किंवा त्यांच्यासाठी जेवणाची सोय न करता त्यांच्या अकाउंटला आपण डायरेक्ट पैसे पाठवून देऊया असं ते सुरू केलं होतं। पण त्यानंतर लक्षात आलं त्या भागामध्ये जे काही आदिवासी विद्यार्थी होते, फॉर एक्झाम्पल एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी ते शिक्षण घेत असतील तर त्या ठिकाणी मेस उपलब्ध नसतात। खात्यामध्ये तर पैसे आलेले आहे, मात्र दूरपर्यंत रोज आपल्याला दिवसातनं 2 वेळा जेवायला देईल अशा प्रकारची मेसच उपलब्ध नाही आहे किंवा उपलब्ध आहे तर ते खूप जास्त महाग आहे। खात्यावर पैसे महिन्याला काय 2000 येत असतील खाण्यासाठी, मात्र ते पुरत नाही आहेत। तर त्याच्या विरोधात सुद्धा त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन उभं केलं होतं आणि नंतर सरकारला त्याची दखल घ्यावी लागली होती। त्यांनी सांगितलं होतं की हे आम्हाला डीबीटी वगैरे नका देऊ, डायरेक्ट ताजं अन्न शिजवून देईल, जसे की आता मिड डे मील स्कीम आहे, शाळांमध्ये खिचडी शिजवून दिली जाते विद्यार्थ्यांना आणि तशा प्रकारचं त्यांनी करावं म्हणून एक आंदोलन उभं केलं होतं। याशिवाय BBA BCAच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती सरकारने अचानक बंद केल्या होत्या आणि अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं होतं। त्यावेळेला सुद्धा त्यांनी या विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन केलं होतं। हजारो विद्यार्थी घेऊन ते अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले होते आणि त्यांनी कार्यालयाचं गेट बंद करवलं होतं। तेव्हा एक पूर्ण दिवसभर जे आहे ते कामकाज खोळंबलं होतं। या अर्थाने प्रत्येक वेळेला अशा आपण म्हणूया की ज्या ठिकाणी गरजेचं आहे त्या ठिकाणी तिथल्या विद्यार्थ्यांना एकत्र करून त्याच्यासाठी आंदोलन करणं आणि तो मुद्दा लावून धरणं आणि त्याची दखल घ्यायला लावणं, अशा प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे।
अर्थात या विद्यार्थी चळवळी मधून ते आलेले आहेत. छात्र भारती जी की समाजवादी विचाराची विद्यार्थी चळवळ आहे, विद्यार्थी संघटना आहे आणि छात्र भारती सुद्धा अनेकदा अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये काम करत असते. तर असं त्यांचं काम आहे. आणि आताचं तुम्हाला सांगायचं झालं तर मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हापासून मराठा आंदोलन सुरू केलेलं आहे तेव्हा सुरुवातीपासून त्यांनी त्या सगळ्या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. संगमनेर जिल्ह्यामध्ये या आंदोलनाप्रती लोकांना जागरूक करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. याशिवाय आत्ता 2 महिन्यापूर्वी अहमदनगरमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं. हेही तुम्ही सगळ्यांनी बातम्यांमध्ये पाहिलं असेल, त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवला होता. या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला भाव मिळावा म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकार सांगतं की दुधाला 1 लिटर दूध मिळायला शेतकऱ्याला 40 रुपये खर्च येतो, मात्र दूध खरेदी केलं जातं 35 रुपयात. म्हणजे खर्च सुद्धा निघत नाही, तोटाच आहे, तर फायदा होणं दूरच आहे. तर असं असताना 35 रुपयात शेतकऱ्यांकडून दूध घेतलं जातं, मात्र विकताना 70 रुपये 75 रुपये लिटरने बाहेर शहरामध्ये लोकांना दूध जे आहे ते विकलं जातं. याचा अर्थ शेतकऱ्यांना काहीही नफा मिळत नाही, मधल्या लोकांना जास्त नफा मिळतो आणि म्हणून ते आंदोलन होतं. अर्थात ते आंदोलन फार दिवस चाललं नाही, मात्र तेव्हा 5 रुपये अनुदान जे आहे ते शासनाने नंतर आता देण्याचं मान्य केलं दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी. अर्थात ते पुरेसं नाही आहे, मात्र त्यांचा तो लढा जो आहे तो सुरू आहे. तर अशा प्रकारे यांच्या अनेक अशा आंदोलनं चळवळी या सगळ्या याच्यातनं प्रवास झालेला असल्यामुळे मला कायम असं वाटतं की जे खरं सांगायचं तर नेते जे लोक अशा विद्यार्थी चळवळीमधनं अशा प्रकारच्या आंदोलनामधनं पुढे येतात, खरेखुरे जनतेचे महत्त्वाचे प्रश्नांवर बोलतात, तेव्हा असेच लोक जर गेले विधान भवनामध्ये गेले, त्या ठिकाणी आपले लोकप्रतिनिधी झाले, तर त्या ठिकाणी सुद्धा ते त्या अँगलनी म्हणजे ते ज्या प्रकारचे काम करून पुढे आलेले आहे त्या अँगलनी ते काम करतील, त्या अँगलनी सुचवतील, त्या अँगलनी जे आहे त्या योजना बनायला लागतील. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारे लोक समोर येणं हे फार गरजेचं असतं. म्हणजे उदाहरणार्थ आता त्यांचा लढा त्या ठिकाणी थोरात यांच्यासोबत जास्त येतो, कारण की ते संगमनेर तालुका हे बाळासाहेब थोरात आणि त्यांचे वडील होते, आता त्यांचे बाळासाहेब थोरात यांची मुलगी सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे. तर या सगळ्या याच्याशी टक्कर देतच त्यांचा लढा जो आहे तो पुढे जातो आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे काही यांचं आहे भांडण, तर यांच्या या भांडणामध्ये जे आहे ते फार वरवरच्या गोष्टी आहेत. तिथे आमच्या शाळेबद्दल बोललं जात नाही, शिक्षणाबद्दल बोललं जात नाही, आरोग्याविषयी बोललं जात नाही. त्यांचं वैयक्तिकच जे आहे ते भांडण दिसतं आणि संगमनेरमध्ये सुद्धा त्या गोष्टीचीच तशी चर्चा होते. आणि आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की राजकारण म्हणजे हेच आहे. त्यांचं म्हणणं आहे की राजकारण असं नाही आहे, तर काहीतरी बाबा ते समाजकारण खऱ्या अर्थाने असलं पाहिजे. आणि ते ज्या विचारधारेला मांडतात, म्हणजे छात्र भारती ही संघटना आहे ती समाजवादी विचाराची आहे. समाजवादी विचार म्हणजे काय, तर समाजवादी विचाराचे लोक म्हणजे असे लोक की जे प्राथमिकता देतात कशाला, सरकारने जनतेच्या ज्या बेसिक गोष्टी असतात, बेसिक महत्त्वाच्या म्हणजे शिक्षण, आरोग्य, इलेक्ट्रिसिटी असेल, रस्ते असेल, पाणी असेल, या गोष्टींची जबाबदारी ही सरकारची असते. आणि आपल्या म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये ज्या अनेक योजना आलेल्या आहेत, जसे की आता राशन कार्ड आपल्याला सगळ्यांना, म्हणजे गावामध्ये तुम्ही जर दारिद्र्य रेषेखालील असाल तर तुम्हाला राशन मिळतं, कंट्रोलमध्ये तुम्हाला धान्य मिळतं. ही योजना काँग्रेसने आणलेली आहे. हे कुठल्याही विचारातनं, समाजवादी विचारातनंच आलेली आहे की तुम्हाला अन्नाचा हक्क आहे, म्हणजे कुणीही उपाशी राहू नये म्हणून हे सगळं जे आहे ते आलेलं आहे. आणि अर्थातच जसं आजचं लोक हे एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही 1,500 रुपये दिले आम्हालाच मत द्या, तर असं कधी काँग्रेसने म्हणलं नाही की आम्ही तुम्हाला खायला देतो आम्हाला मत द्या. आपल्या सगळ्या ज्या शाळा आहेत ह्या शाळा कोणाच्या काळामध्ये पसरलेल्या आहेत, या सरकारी शाळा, जिल्हा परिषद शाळा ज्या आता बंद करत आहेत हे लोक, सुरू करणं तर सोडून द्या, यांनी काही सुरू नाही केलं, बंद करण्याचं काम करत आहेत आत्ताचं सरकार. तर या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्येच त्यांचा तो लढा आहे. आणि या अर्थाने मला एक कुठेही असा आश्वासक चेहरा दिसला की मला असं वाटतं की त्याच्याविषयी आपण चर्चा केली पाहिजे, म्हणून आहे. तुम्ही संगमनेरमधले असाल, बाळासाहेब थोरातांचं राजकारण तुम्ही पाहिलं असेल, विखेंचा तिथला हस्तक्षेप तुम्ही पाहिला असेल, तुम्ही पाहिलं की सुजय विखे त्या ठिकाणी संगमनेर तालुका पूर्ण पिंजून काढत आहे. मात्र सुजय विखे यांना काही तिकीट मिळालं का नाही मिळालं, मग कुठेतरी ते म्हणतात की या ठिकाणी सेटलमेंटच होत असते, की विखे इतकं काळजी घेतात की थोरात हरणार नाहीत आणि थोरात शिर्डीमध्ये अशी काळजी घेतात की विखे हरणार नाही. अशा प्रकारे काँग्रेसचा एक उमेदवार त्या ठिकाणी देतील आणि विखे सुद्धा असा उमेदवार देतील या ठिकाणी भाजपचा, जो जेणेकरून की थोरात हरणार नाही. म्हणजे यांचं आतून सेटलमेंट आहे, वरून मग फक्त भांडणं असतात, असंही जे आहे ते त्या ठिकाणी राहत असल्यामुळे ते त्यांचा अनुभव सांगतात. मला असं वाटतं की तुम्हालाही त्या भागातले असाल तर या सगळ्या चर्चा
रोजच्याच असणार आहेत. या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं? असे चेहरे समोर आले पाहिजे, ते का येणं गरजेचं आहे? कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच. आणि अर्थातच सगळ्यात शेवटी सांगायचं झालं तर हे मनोज जरांगे यांच्यातर्फे त्यांनी फॉर्म भरलेला असला तरी अजूनही मनोजदादा जरांगे यांनी अधिकृतरित्या हे जाहीर केलेलं नाही आहे की हे उमेदवार असतील. त्यांनी फक्त एक उमेदवार जाहीर केलेला आहे, परंतु अजून कुठल्याही मतदारसंघातले उमेदवार त्यांनी अधिकृतरित्या सांगितलेलं नाही आहे. फॉर्म भरायला सांगितलं म्हणून यांनी फॉर्म भरलेला आहे. अर्थात ते जाहीर होईल तेव्हा आपल्याला कळेल की नेमकं चित्र काय असेल. थांबते. थँक्यू सो मच. काम करत असताना विचारांशी मी कधीच तडजोड नाही केली आणि माझ्या उर्वरित आयुष्यातही कधी ती करणार नाही.